आज बनवूया सारणातील गोड गोड पुऱ्या। यासाठी गूळ फोडून पाणी टाकून गूळ भिजण्यासाठी ठेवलाय। इकडे सुंठ, विलायची, जायफळ बारीक करून घेतले पाट्यावरती। रवा छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे। झालेलं गुळाचं पाणी यामध्ये घालून घेतले। पीठ मळण्यासाठी इकडे आपण डाळीचं आणि बाजरीचं पीठ छान भाजून घेतले खरपूस। यानंतर गव्हाचं पीठ घालून अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। यानंतर आपण यामध्ये एकदम कडकडीत उकळीचं तेल घालून छान या सर्व पिठाला अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत। अशा पद्धतीची पुरी एकदम परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत बनते। आता 7-8 तास आपलं हे सारण मस्त छान सारणाचे उंडे करून झालेत। मस्त अशी हलक्या हाताने मध्यम पुऱ्या लाटल्याच्या नंतर कढईमध्ये छान असं तेल तापलं की नाही बघितलं। छान पुरी सोडून बघितले आहे आणि मस्त छान आपल्या खरपूस गोड गोड सारणातल्या पुऱ्या बनून तयार झाल्या आहे।